कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार। आज आपण कालिका देवस्थानम येथील त्रिकाल संध्येने पूजले जाणारे श्री ज्ञान सरस्वती मातेच्या मंदिराजवळ आलेले आहोत। आज वसंत शुद्ध पंचमी माघ पंचमी म्हणजे सरस्वती मातेचा प्रकट दिवस। त्यानिमित्त आपण अधिक माहिती जाणून घेऊया मंदिराचे प्रमुख अर्चक वेंकोबा गुरुजी यांच्याकडून। गुरुजी नमस्कार। नमस्कार गुरुजी, आजच्या या दिवसाचे आपण विशेष महत्व काय सांगा? आज माघ शुद्ध पंचमी, यालाच वसंत पंचमी आणि श्री पंचमी असे म्हणतात। आजच्या दिवशी भगवती सरस्वती मातेचा आविर्भाव झाला, ते जन्मोत्सव म्हणून करतात। आजच्या दिवशी अक्षराभ्यास पूजन होतं। आज सकाळी भगवती श्री ज्ञान सरस्वती मातेला मूळ मूर्ती झालेला आहे। कालिका देवस्थानम, निलगाल इस्टेट येथील कालिका देवस्थानम मध्ये ही पूजा झालेली आहे। भगवती श्री ज्ञान सरस्वती मातेची प्रतिष्ठापना सद्गुरुदेव श्री श्रीनिवास सिद्धाचार्य श्रीनिवास शामराव काटकर दीक्षानाम शिक्षण्यम बासमती दीक्षानंदनाथ श्री गुरुदेवांनी स्थापन केलेली मूर्ती आहे। या देवालयात सर्व देवी देवतांची प्रतिष्ठापना श्री गुरुदेवांनी केली। त्यांच्याच आज्ञेनं आजचं पूजन झालेलं आहे। आज सकाळी देवीला विशेष देवी आतरशीष आणि शिवसुक्ताने देवी सुक्ताने अभिषेक झालेला आहे आणि बरेच शाळेतले विद्यार्थी अक्षर अभ्यासासाठी आलेले आहेत। सगळ्यांनी माझ्या मागे म्हणावे, नमस्ते शारदे वाणी मेधे प्रज्ञे सरस्वती वाक विशुद्धिम वाकपटुत्वम विद्या दानंच देहि मे। ओम श्री शारदांबिकायै नमो नमः। या मंत्राने श्री गुरुदेवांनी सांगितलेल्या या मंत्राने सगळ्यांनी याचा जप करून याचं पूजन झाले आहे। सर्वांनी भगवती सरस्वतीला प्रार्थना करावी, आपल्याला सत्सद्बुद्धी प्राप्त व्हावी, यासाठी आपण आजचं पूजन करतो। गुरुजी, आज आपल्या पूजनाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना, लहान बाळांना अक्षराभ्यासाचं पूजा इथे होत आहे। तर ही गर्दी सकाळपासून अविरत चालूच आहे। कुठे तर लोकांची धार्मिककडे श्रद्धा वळली आहे असं आपण म्हणाल का? हो, सनातन धर्म पहिल्यापासूनच भारतामध्ये आहे। विशेष करून या मंदिरात सनातन वैदिक धर्माला अनुसरून पूजन चालू आहे। यानुसार भक्त लोक देवीची आराधना केल्यानंतर त्यांना सर्व काही संसार जे हवं आहे सगळं प्राप्त होतं। धन्यवाद गुरु। जरा इकडे बघ। हाँ सर, बेर मी ते मारचल काय नाव? चला पुढं दादा इकडे या, तिथं जाऊ नका आपण.